सर्वप्रथम मी विवेक चौधरी आजच्या या भारतीय स्त्री शक्ती नंदुरबार शाखा व नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी होणाऱ्या संवाद व मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। सर्वप्रथम आजचे जे मान्यवर आहेत यांना विनंती करतो की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी। मंचावर विराजमान झालेल्या मान्यवरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो। ज्यांची मुलाखत ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत असे डॉक्टर अक्षयाताई आपटे। अक्षयाताई या योजकच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि आत्ताच ज्यांनी ब्राझीलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असे अक्षयाताई आपटे ह्या पुण्याच्या आहेत। पुढील मान्यवर आहेत डॉक्टर वैशालीताई चव्हाण। डॉक्टर वैशालीताई या प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि भारतीय स्त्री शक्ती नंदुरबार शाखेच्या अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत। श्री आशिष वाणी सर, वाणी सरांचे प्रसिद्ध कोचिंग क्लासेस नंदुरबार येथे आहे व सरांकडे सध्या NDDC कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी आहे। नंदुरबारचे काही प्रसिद्ध असे वस्तू आहेत ज्यांना नुकतंच GI टॅग पण मिळाला आहे आणि गेल्या वर्षी आपण इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून जे सेलिब्रेट केलं असे नंदुरबार येथील काही मिलेट्स आहेत। त्यात भगर, आमचूर, त्यानंतर अजून एक GI टॅग आपल्याला जे मिळालं होतं ते म्हणजे तूर डाळ आणि नागलीची कुरडई अशा वस्तूंची एक टोपली तयार केली आहे आणि ही टोपली देऊन वैशालीताईंना विनंती करतो की अक्षयताईंचं स्वागत करा। धन्यवाद। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय स्त्री शक्ती नंदुरबार शाखाचे अध्यक्ष डॉक्टर वैशालीताई चव्हाण यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो। आदरणीय व्यासपीठ आणि प्रिय श्रोतेगण, आजचा कार्यक्रम NDDC म्हणजेच नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल आणि भारतीय स्त्री शक्ती शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे। NDDC ही जी काउन्सिल आहे ही 2016 साली नंदुरबार जिल्ह्याचा विकास आणि विजन अशा गोष्टी दृष्टिपथात ठेवून स्वयंस्फूर्तीने काम करू पाहणाऱ्या मंडळींनी स्थापन केली आणि यासाठी मोलाचं मार्गदर्शन योजक या संस्थेचे मिळाले। या काउन्सिलतर्फे जिल्ह्याच्या विकासासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात, जसे जिल्ह्याच्या विकासावर परिसंवाद आयोजन करणे, विकासाबाबत जनजागृती करणे, जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेणे, जिल्ह्यातील छोटे गृह उद्योग जे आहेत त्यांच्यासाठी मार्केटिंग करण्यासाठी किंवा मार्केट उपलब्ध करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देणे। तसंच जिल्ह्यामध्ये आपण जाणतातच की नंदुरबार जिल्हा हा शेतीप्रधान आहे। इथे खूप प्रयोगशील लोक आहेत, त्यांना एकत्र करून त्यांच्या विचारांचं आदानप्रदान करणे असे अनेक कार्यक्रम सातत्याने NDDC घेत असते। G20 तुम्ही सगळ्याच जणांनी ऐकलं असेल की आता G20चं भारताकडे यजमानपद होतं। तरी हे यजमानपद आणि आपल्या अमृतकाळाचे औचित्य साधून विकासात जनतेचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने C20मधील लाईफ गटाच्या अंतर्गत विकसित नंदुरबार जिल्हा 2050 या नावाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा कार्यक्रम NDDC राबवत आहे। इतका गुळगुळीत झाला आहे की पर्यावरण म्हणलं तरी आपल्याला फार काही वाटत नाही, पण हे असं का असावं? कारण आपण पर्यावरण आपल्या नित्याच्या जीवनासाठी किती जोडला गेला आहे असा खोलवर विचार कधीच करत नाही आणि ह्या विचारापर्यंत नेण्यासाठी
आपण खास व्यक्तींना बोलवलं आहे कारण त्या याच्यातच संशोधन करतात की पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण पर्यावरणपूरक कसं राहिलं पाहिजे यातच त्या 10 ते 12 वर्षापासून काम करत आहेत. तर मला असं वाटतं आजचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या प्रत्येकाला काहीतरी देऊन जाणार आहे. म्हणजे आपल्या जीवनात आपण पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारताना आपली भारतीय संस्कृती थोडक्यात भारतीय जीवनशैली याचा समन्वय गाठून कसं पर्यावरणपूरक आयुष्य जगू शकतो याचं नक्कीच मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतो. आणि हा उद्देश ठेवूनच ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन ह्या दोन्ही संघटनांनी केले. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत. धन्यवाद. ज्या क्षणासाठी आपण इथे जमलो आहोत तो क्षण आता येऊन ठेवला आहे तो म्हणजे मुलाखतीचा. त्या पहिले ज्या आजच्या मुलाखतकार आहेत त्या डॉक्टर जयंतीताई गोखले हे ज्यांची मुलाखत घेणार आहे तर त्यांचा परिचय मी करून देतो. डॉक्टर जयंतीताई गोखले देशपांडे हे शिरपूर येथील RC पटेल कॉलेज ऑफ फार्मसी या नामांकित संस्थेत M.Pharm आणि PhD त्यांनी पूर्ण केली आहे. फार्मास्युटिकल सायन्स या विषयात डॉक्टरेट असून नॅनो फॉर्म्युलेशन हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. गेल्या 15 वर्षापासून शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात त्यांना एक दांडगा असा अनुभव आहे. जयंतीताई यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचं शोधनिबंध प्रकाशित झाले. तसेच मागील 3 वर्षापासून नंदुरबार येथील बालविज्ञान परिषद भारतीय स्त्री शक्ती या संस्थेमध्ये ताई कार्यरत आहे. यानंतर अक्षयताई आपटे यांचा परिचय करण्यासाठी मी जयंतीताई गोखले यांना विनंती करतो. सर्वप्रथम NDDC आणि भारतीय स्त्री शक्ती या दोन्ही आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते की मला ताईंची मुलाखत घेण्याची संधी दिली. तर सुरुवात करूया डॉक्टर अक्षयताईंच्या परिचयापासून. डॉक्टर अक्षयताई या एन्व्हायरमेंटल सायन्स आणि टॉक्सिकोलॉजी या विषयामध्ये PhD असून पर्यावरण हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय. संशोधन करत असल्यापासून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचे विविध शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाले आहेत. ताईंना शिक्षण, संशोधन, उद्योग आणि सामाजिक क्षेत्र असा वैविध्यपूर्ण अनुभव देखील आहे. शाश्वत विकास क्षेत्रातील सामाजिक उद्योग असलेल्या पूर्णम इकोव्हिजन या संस्थेच्या त्या संचालिका देखील आहेत. अक्षयताईंना अनेक नामांकित संस्था आणि विद्यापीठं जसं मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सेवावर्धिनी संस्था पुणे, अक्षय कृषी परिवार, रॉस लाईफ सायन्स पुणे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट भोपाळ या अशा संस्थांमधील कार्यांचा अनुभव देखील आहे. गेल्या 5 वर्षांपासून योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेत ताई कार्यरत आहेत. नुकतीच योजक ह्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी देखील त्यांची नियुक्ती झाली आहे. ताई, सर्वप्रथम या नियुक्तीबद्दल आम्हा सर्वांकडून आपलं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. सुरू करू. तर मुलाखतीचा पहिला प्रश्न सुरू करते. तर ताई, G20 या अध्यक्षतेच्या काळात C20 लाईफ हा राष्ट्रीय योजक या संस्थेकडे होतं. तर ही सगळी प्रक्रिया तुम्ही जवळून पाहिली आहे, तर कसा अनुभव होता किंवा कशी प्रक्रिया होती? सगळ्यात आधी उपस्थित सर्वांना सादर प्रणाम आणि या संधीबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. मला खूप छान वाटतं आहे हा संवाद साधताना. ताईंनी जसा प्रश्न विचारला की गेल्या वर्षी भारतामध्ये आपल्याकडे G20चं अध्यक्षपद होतं. ते रोटेशन असतं. G20 म्हणजे ग्रेट 20, हे जे 20 जगातले मोठे देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था जवळजवळ 80%, जगाच्या 80% आहे, अशा देशांचा हा समूह आहे. असे वेगवेगळे समूह कशासाठी बनतात
तर ह्या आर्थिक विषयातल्या, प्रामुख्याने आर्थिक विषयातल्या देशांमधल्या चर्चा, विविध देशांमधल्या, 2 देशांमधल्या आणि देशांच्या समूहातल्या चर्चा घडून आणण्यासाठी एक मंच हवा असतो. हा तो मंच आहे G20, G7 हा मंच. आत्ता रिसेंटलीच तुम्ही ऐकलं असेल की G7ची परिषद पण झाली. तर तशीच G20ची जी परिषद गेल्या वर्षी झाली होती त्याचं अध्यक्षपद हे भारताकडे होतं. आणि ह्यामध्ये मग कसं असतं की चर्चांसाठी जशी वेगवेगळी प्रतलं असतात, वेगवेगळे छोटे मंच बनतात आणि त्यांच्या माध्यमातून झालेल्या चर्चा मग राष्ट्राध्यक्ष दिल्लीमध्ये जे दिल्ली डिक्लेरेशन या नावाने आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं असेल, बातम्यांमध्ये खूप चर्चा त्या दिल्ली डिक्लेरेशनची होत होती. तर ते डिक्लेरेशन म्हणजे वर्षभर चाललेली ती जी प्रोसेस असते, जे छोटे छोटे मंच कार्यरत असतात त्यांच्या चर्चांमधून आलेला जो परिपाक असतो तो राष्ट्राध्यक्ष त्यांच्या त्या डॉक्युमेंटमध्ये आणतात आणि त्याला मग दिल्ली डिक्लेरेशन किंवा जिथे ती परिषद त्या वर्षीचं अध्यक्षपद असतं त्याचं ते डिक्लेरेशन असं म्हटलं जातं. तर ही G20ची साधारण प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की छोटे छोटे अनेक गट बनतात. ह्याच्यामध्ये साधारणपणे मुख्य ट्रॅक्स कोणते असतात, तर एक हा हार्डकोअर इकॉनॉमी आर्थिक विषयातला ट्रॅक असतो, म्हणजे त्याच्यात आर्थिक चर्चा सगळ्या सुरू राहतात. जो राष्ट्राध्यक्ष आणि ब्युरोक्रॅट्स, गव्हर्नन्सची जी सिस्टम असते फॉर्मल, त्यांच्यामध्ये चालतो तो एक ट्रॅक असतो. पण मग फक्त आर्थिक विषय केले म्हणजे सगळं संपतं का, तर असं नाही. असं अनेक विषय हे आर्थिक सगळ्या अर्थकारणाशी जोडलेले विषय असतात. सामाजिक विषय आहेत, इतर अनेक विषय आहेत, आरोग्य आहे आणि अनेक विषय. तर मग ह्या विषयांची चर्चा करण्यासाठी काय, तर एक शेर्पा ट्रॅक नावाचा एक वेगळा ट्रॅक त्याच्यामध्ये चालतो G20च्या प्रोसेसमध्ये. आणि मग शेर्पा ट्रॅकमध्ये तुम्ही अनेक ऐकलं असेल की Y20 म्हणजे यंग 20 किंवा एंटरप्रिनरशिप, W20 म्हणजे विमेन 20. तर असे मग ते छोटे गट त्याच्या अंतर्गत बनतात आणि त्याच्या चर्चा त्या देशभर आणि जगभर अशा सुरू राहतात. त्याच्यातलाच एक गट ज्याला एंगेजमेंट ग्रुप्स म्हणतात, की मंच हा डिस्कशनसाठी बनलेला मंच असतो. मग त्याचं नाव आहे एंगेजमेंट ग्रुप्स. अशाच प्रकारचा एक एंगेजमेंट ग्रुप बनला ज्याला C20 असं नाव दिलं. हा सुरू झाला मुळात C20 हा जपानमध्ये जेव्हा G20 होतं, त्यांच्याकडे जेव्हा अध्यक्षपद होतं तेव्हा जपाननी हा ट्रॅक किंवा हा एंगेजमेंट ग्रुप इंट्रोड्यूस केला आहे की आपल्या ज्या सामाजिक संघटना आहेत, सामाजिक सगळे जो प्रतल आहे त्यांच्यातल्या चर्चा, त्यांच्यासाठीचे प्रायोरिटीचे विषय हे या G20च्या मंचावर जावे आणि राष्ट्राध्यक्षांपर्यंत ते पोहोचावे शेवटी, ह्यासाठीची निर्माण केलेली ती प्रणाली आहे. मग C20मध्ये पण ज्या चर्चा चालतात त्यांचं पण एक साधारण प्रोसेस असते की त्यांचं C20च्या एक चेअर असतात, ज्या आपल्याकडे जेव्हा हे अध्यक्षपद होतं तेव्हा पूज्य अम्मा या ज्या संत आहेत त्याच्या अध्यक्षपदी होत्या. त्याच्यामध्ये पुन्हा मग वेगवेगळे वर्किंग ग्रुप्स बनतात, आणखी छोटं स्तर असतो. त्या स्तरावरती जवळजवळ 16 विषय बनले. C20 अंतर्गत 16 विषय होते या गेल्या वर्षी आपल्या अध्यक्षतेखाली. आणि त्याच्यातला एक ग्रुप अतिशय महत्त्वाचा होता जो पहिल्याच वेळी G20मध्ये बनला, G20 ॲज इन C20मध्ये बनला. त्याचं नाव होतं लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, पर्यावरण संमत जीवनशैली. हा विषय G20मध्ये या नावाने कधी छोटे छोटे विषय येत असतील, तर त्यातला हा जो विषय होता पर्यावरण संमत जीवनशैली, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, या विषयाचं त्यावर्षीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर गजानन डांगे, योजकचे जे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ती नियुक्ती आली होती, ते पद आलं होतं. आणि मग योजकनी हा सगळा विषय भारतभरामध्ये आणि इतर 15 देशांमध्ये लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ह्या ग्रुपचं काम त्यावर्षी गेल्या वर्षी चालवलं. ते ग्रुपचं काम चालवलं म्हणजे काय, तर पुन्हा या विषयाच्या अंतर्गत C20मधला या ग्रुपच्या अंतर्गत आपण आणखी 14 विषय मुख्य आणि 2 ॲक्शन ग्रुप्स
असे टोटल 16 विषय आपण चालवले. तर ही साधारण रचना होती. तुम्ही जे मला विचारलं की ही प्रक्रिया कशी चालली, म्हणजे G20ची प्रक्रिया, त्याच्यातली C20 आणि त्याच्यातला एक ग्रुप जो पर्यावरण संमत जीवनशैली किंवा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट असा होता. आणि ह्याचे जे पुन्हा मी ज्या 16 विषयांविषयी सांगितलं, तर साधारणपणे पर्यावरण म्हटलं की काही ढोबळ मानाने आपल्या डोळ्यासमोर काही विषय येतात, पण जगण्याचा कुठलाच विषय हा पर्यावरणाच्या बाहेरचा विषय नाही आहे. त्यामुळे ह्या विषयाच्या अंतर्गत आपण शिक्षण, त्यानंतर वेस्ट, त्यानंतर फूड, अन्न, असे वेगवेगळे आपण 14 विषय आणि 2 ॲक्शन ग्रुप, त्याच्यामध्ये नंदुरबार ॲट 2050 हा सुद्धा विषय आपण त्यामध्ये घेतला होता. ब्राझीलच्या C20 परिषदेत तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं. आता ह्यावर्षी ब्राझीलमध्ये G20 होते, त्याच्या अंतर्गत C20मध्ये तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व केलं. तर C20चा किंवा लाईफचा ब्राझीलपर्यंत प्रवास कसा होता? तुम्हाला त्याची काय काय तयारी करावी लागली? त्यासाठी काय तयारी करावी लागली किंवा काही अडचणी वगैरे आल्यात का? कसा अनुभव होता ब्राझीलपर्यंतचा? आत्ता जसं आपण बघितलं की गेल्या वर्षीची G20 प्रेसिडेन्सी अध्यक्षता भारताकडे होती, तशी ती यंदा ब्राझीलकडे, ती रोटेटिंग असते, एका देशाचं झालं की दुसऱ्या देशाकडे अशी. तर यंदा ती ब्राझीलकडे आहे. आणि मग ब्राझीलने सुद्धा जसं आपल्याकडे पर्यावरण संमत जीवनशैली, जसं मी सांगितलं की हा ग्रुप पहिल्यांदाच तयार झाला, तसं यंदा ब्राझीलने C20 या विषयाच्या अंतर्गत एक ग्रुप केला, वर्किंग ग्रुप. त्याला नाव दिलं फूड सिस्टम्स हंगर अँड पॉवर्टी, अन्न प्रणाली आणि हंगर पॉवर्टी असा तो विषय होता. गेल्या वर्षी जसं मी सांगितलं की लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट याच्या अंतर्गत आपण जे विषय घेतले, त्यातला अन्न हा एक महत्त्वाचा विषय आपण घेतला होता. आणि त्याचीच कंटिन्युटी आत्ता ब्राझीलने जो फूड सिस्टम्स हा विषय घेतला त्यात झाली. त्यामुळे मग असं झालं की आता हा विषय भारतातर्फे मांडायचा, तर आपल्याचबरोबर एक जी संस्था या विषयामध्ये गेल्या वर्षी कार्यरत होती, फूड या विषयात, गोवर्धन इको विलेज नावाची, या संस्थेला यंदा ब्राझीलने या विषयाचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी निवडलं. आणि मग आपण असं ठरवलं की कारण गेल्या वर्षी आपण हा सगळा विषय जवळून पाहिला होता योजकमध्ये काम करत असताना, तर मग असं ठरलं की आपण आता ब्राझीलमध्ये पण ह्याचं रिप्रेझेंटेशन योजकच्या वतीने करायचं. म्हणून गोवर्धन इको विलेजच्या बरोबर आपण हा विषय ब्राझीलमध्ये फूड सिस्टम्स हंगर पॉवर्टी हा मांडला. मग यामध्ये अन्न, फक्त अन्न साखळी असा जो एक विषय आहे, त्यानंतर फक्त मानवाचं अन्न नाही तर सगळ्या चराचराचं अन्न आणि त्याची सुरक्षा असा हा विषय त्यांनी यंदा ब्राझीलमध्ये घेतलेला आहे. आणि संपूर्ण व्हॅल्यू चेन, जेव्हा सिस्टम म्हणतो तेव्हा शेतात तयार झालेलं अन्न ते ताटातलं अन्न इथपासून संपूर्ण व्हॅल्यू चेन असा तो विषय यंदा ब्राझीलकडे आहे. आणि ब्राझीलमध्ये मार्चमध्ये जेव्हा ही पहिली तिकडची परिषद झाली, तेव्हा आपण या विषयाचं काम तिथलं सुरू झालं. ती इन्सेप्शन कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये या विषयाचं काम सुरू झालं. आणि याचं जे प्रोडक्ट असतं, जेव्हा या चर्चा चालतात विविध मंचावरती C20 अंतर्गत, तेव्हा त्याचं पॉलिसी ब्रीफ तयार होतं, एक डॉक्युमेंट तयार होतं या सगळ्या चर्चांच्या विषयातून, ज्याच्यात विविध सामाजिक संघटना भाग घेतात, त्यांचे विषय मांडतात. आणि मग एक डॉक्युमेंट तयार होतं एकत्रितरित्या, त्याला पॉलिसी ब्रीफ असं म्हणतात. तर त्या पॉलिसी ब्रीफ तयार होण्याच्या दृष्टीने आता ती प्रोसेस सध्या चालू आहे. तर असा हा ब्राझीलपर्यंत तुमच्या प्रवासाची आता सुरुवात झाली. पण ब्राझीलपर्यंत प्रवास हा नक्कीच सोपा नाही, कारण भाषेच्या अडचणी असतील किंवा सगळ्याच असू शकतात. तर प्रवासात काही भाषेच्या अडचणी आल्या का, किंवा असं काही गमती किस्से काही घडले का? नक्की, थोडंसं सांगते. एकतर ब्राझीलमध्ये पोर्तुगीज
भाषाचं वर्चस्व आहे. तिथे इंग्लिश बोलली जात नाही. आपल्याकडे जेवढी आपण इंग्रजी बोलतो तेवढीही इंग्रजी तिथे बोलली जात नाही. हा खरं तर कौतुकाचा विषय व्हायला हवा, कारण ते सगळे मातृभाषेतच शिक्षण घेतात. ॲटलिस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतच होतं. पण त्याच्यामुळे आपल्यासारख्या इंटरनॅशनल ट्रॅव्हलरला अनेक अडचणी येऊ शकतात. कारण तिथे मी असं पाहिलं की एअर होस्टेसला मी पाणी मागितलं तर वॉटर पण तिला कळत नव्हतं, तर आणि मला पोर्तुगीज येत नव्हतं. त्यामुळे मी काय म्हणते ते तिला, मी अतिशय दमलेली होते, मी तिच्याकडे पाणी मागत होते पण तिला काही कळत नव्हतं की मी काय म्हणते. असं अनेक गमतीजमती भाषेमुळे घडत गेल्या. माझं सामान कुठेतरी राहिलं कारण मला वाचता येत नव्हतं ते जे लिहिलेलं होतं. अशा अनेक गमतीजमती झाल्या. पण खूप एक वाखाणण्याजोगी गोष्ट होती. आणि ह्या देशात, सगळ्याच देशांमध्ये जेव्हा हे कामकाज चालतं तेव्हा मी आता बघते आहे की ते देश त्यांच्या मातृभाषेतनं कामकाज चालवतात. ह्या ब्राझीलमध्ये परिषदेचं काम सुरू असताना तिकडच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्यासुद्धा संपूर्ण कामकाज त्यांच्या भाषेत करतात. आपल्याला ट्रान्सलेटर उपलब्ध असतो, तो आपल्यासाठी इंग्लिश ट्रान्सलेट करतो, पण त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांची कामकाजं चालतात. असं भाषेमुळे अडचणी येतात, पण हा कौतुकाचा विषय पण वाटला मला. तर पर्यावरणाबद्दल काम करताना ब्राझील किंवा इतर देशात काय परिस्थिती आहे आणि भारताच्या तुलनेत तिथलं पर्यावरणाचा अभ्यास कसा आहे? मुळात आता थोडा जो विषय आहे ब्राझीलमध्ये, ज्या विषयासाठी यंदा आपण इंटरव्हेन्शन करतो आहे, त्यांच्याबरोबर काम करतो आहे, त्या विषयाचं थोडं आपण बघू की तो अन्न असा विषय. आता अन्नाची जी भारतीय संकल्पना आहे आणि इतर देशातली बहुतांशी, सगळीकडे नसेल, काही देश कदाचित आपल्यासारखा अजूनही विचार करत असतील भारतासारखा, पण बहुतांशी जे जाणवतं की शरीर चालण्यासाठी इंधन म्हणून अन्न असा एक सहज सोपा समज आहे सगळीकडे की अन्न फक्त शरीर चालण्यासाठी घेतलं जातं इंधन म्हणून. पण भारताचा असा विचार नाही आहे अन्नाबद्दलचा. म्हणजे आपण जे म्हणतो की जैसा अन्न वैसा मन, जसं अन्न असतं तसं आपलं मन बनतं. त्यामुळे मग अन्न जितकं सात्विक असेल तसं सात्विक विचार पण मनात येतात, त्या पद्धतीचे विचार पण मनात येतात. आणि आपल्याकडे लहानपणापासून आपण मुलांनासुद्धा शिकवतो की अन्न हे फक्त उदरभरणासाठी नाही आहे, जाणीजे यज्ञकर्म असं त्याला सांगतो. त्यामुळे यज्ञात टाकण्याची ती आहुती आहे आणि इतकं त्याला महत्त्व दिलं आहे, इतकं ते आपल्यासाठी पवित्र आणि परमपूजनीय असं गोष्ट आहे. पण आत्ता सध्याची परिस्थिती जगभरातली अशी आहे की असा विचार करणारी फार कमी संस्कृती आता जगामध्ये शिल्लक उरल्या आहेत. साधारणपणे असा मटेरियलिस्टिक थॉटच सगळीकडे जास्त दिसतो. त्यामुळे यंदा हा विषय मांडत असताना आपण एक गोष्ट प्रकर्षाने करायचा प्रयत्न केला की हा जो भारताचा अन्नाबद्दलचा विचार आहे हा किमान समजेल अशा भाषेत. कारण आपण जेव्हा अध्यात्म बोलतो ना तेव्हा ते सगळ्याच देशांमध्ये सगळ्यांना कळेल असं नसतं. मग त्यांना कळेल अशा भाषेमध्ये त्याला आणून आपल्याला थोडं ते मांडावं लागतं. पण त्या भाषेमध्ये मांडून आपण एक किमान प्रयत्न केला आहे की अन्नाला केवळ उदरभरणासाठी न मानता आणि केवळ मनुष्यासाठी न मानता संपूर्ण चराचराच्या पोषणासाठीचं हे अन्न आहे असा विचार हा जगभरामध्ये जावा असा प्रयत्न आपण जेव्हा ही सगळे कार्य आपण चालवलं आहे त्यामध्ये हा विषय आणायचा आपण प्रयत्न केला आहे. त्यानंतर दुसरं तुम्ही असं म्हणत होता की हे काम ब्राझीलमधलं कसं चाललं आहे आणि त्यांचे थॉट्स याच्याबद्दलचे काय आहेत. तर त्यांच्याकडच्या कसं होतं, जेव्हा एवढे 20 देश एका विषयावर काम करतात त्या देशाची मुख्यत्वे ज्या देशामध्ये ही परिषद चालू आहे त्या देशाच्या काही प्रायोरिटीज असतात, त्या देशाचे काही प्रश्न असतात जे मुख्यत्वे तिथे चर्चिले जातात. यंदा ब्राझीलमधल्या जवळजवळ 150 संस्था या सगळ्यामध्ये जोडलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर आपलं काम सुरू आहे. तर मग त्या संस्था त्यांचे विषय जवळून बघतायत, त्यांचे प्रश्न जवळून बघतायत
आणि मग त्यांनी अनेक विषय याच्यामध्ये आणायचा आणि तो बरोबरही आहे, त्यांचे विषय अनेक आलेत याच्यात. जसं काही थोडे फरक सांगते की भारतामधली पद्धत आणि त्यांच्याकडचे काही छोटे छोटे फरक आहेत. की उदाहरणार्थ त्यांच्याकडची शेती आहे ना, ती इस्टेट पद्धतीची शेती आहे, म्हणजे मोठे फार्म्स असतात, हेक्टर्स, आणि संपूर्ण मेकनाइज्ड शेती होते. तर त्यांचे प्रश्न मग वेगळे आहेत त्यातले, कारण आपल्यासारखी छोटी शेतं, छोटे विषय असं तिथे नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लँड लीज, लँड राईट्स असे त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत. मग ते सुद्धा त्यांनी ह्याच्यामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. पण भारताच्या बाजूनी आपण 2-3 जे प्रमुख विषय यामध्ये अन्नाच्या दृष्टीने आणले. पहिला विषय आपण जो आणला तो म्हणजे भूमी सुपोषण हा विषय. कारण आपण असं म्हटलं की हे जे विषय इतर येत आहेत ते आलेच पाहिजेत, ते आर्थिक विषय आहेत, त्याचे काही सामाजिक पैलू आहेत, अन्न सुरक्षेचा विषय आहे तो त्यांनी आणला, काही वल्नरेबल गटांसाठी अन्न सुरक्षा हा विषय आणला, तो तर येऊच दे. पण आपण असं म्हटलं की जर माती सुपीक उरली नाही तर अन्न पुढे तयारच होणार नाही, आणि कुठलं मग अन्नाची संकल्पनाच काय आणि कुठून येणार आहे सुपीक चांगलं सकस अन्न. त्यामुळे माती सुपीक वाचवणं आणि तिला सुपोषित करत राहणं आणि पुढच्या पिढ्यांना पण ते ज्ञान हस्तांतरित करणं हे आत्ता आपलं कर्तव्य आहे. आणि ते आता ती अर्जंट नीड आहे, कारण जगभरामध्ये खूप मातीचं टॉपसॉईल जिला म्हणतो, जी पिकांसाठी महत्त्वाचा जो लेयर आहे मातीचा, त्याचं क्षरण हे खूप मोठ्या प्रमाणावर जगभरात सुरू आहे. हा जगभरातला विषय आहे. त्यामुळे मग तो विषय आपण यंदा ब्रीफमध्ये आणला की ही टॉपसॉईल वाचवण्याचं आणि तिला सुपोषित करण्याचं तिचा एकात्मिक विचार करण्याची गरज आहे. फक्त तिच्यामध्ये काहीतरी टाकलं आणि तिचं सुपोषण झालं असं होत नाही. ती जिवंत आहे, माती जिवंत आहे, तिचा एक जिवंत एंटिटी म्हणून जसे आपण जिवंत आहोत तशी माती पण जिवंत आहे. तर हा विचार आपण त्या ब्रीफमध्ये आणला आहे. दुसरा विषय आपण जो आणला आहे तो असा आहे की फूड फॉर ऑल. जसं मी म्हटलं की अन्न फक्त मानवासाठी नाही आहे, ते चराचर सृष्टीसाठी आहे. हा विचार पण यंदा आपण ब्राझीलच्या त्या सगळ्या डिस्कशनमध्ये समोर ठेवला आहे. आणि दुसरं आपण असं म्हटलं की वन हेल्थ, अन्न हा बाजूला एखादा एकल विषय करण्याचा विषय नाही आहे, तर तो अनेक गोष्टींशी निगडीत आहे, आरोग्याशी अगदी जवळून त्याचा संबंध आहे. तसंच आपल्या आध्यात्मिक प्रगतीशी त्याचा अतिशय जवळून संबंध आहे, आपल्या बौद्धिक प्रगतीशी आणि अखिल मानवजातीच्या इव्होल्युशनसाठी शी पण त्याचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपण असं म्हटलं की वन हेल्थ असा विषय घेऊन त्यात अन्नाची चर्चा केली पाहिजे. अन्न हा वेगळं काढून बोलण्याचा विषय नाही आहे, तो असा इंटिग्रेटेड एकात्म पद्धतीने त्याचा आपण विचार करूया असं त्याच्यामध्ये आपण सुचवलं आहे. असे 2-3 अगदी महत्त्वाचे विषय भारताच्या वतीने आपण पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी बरोबर ताई. आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला आपण पूर्ण ब्रह्मच म्हणतो आणि भारत ह्या आपल्या देशात जितका गांभीर्याने विचार केला जातो आहे तितकाच आता हळूहळू इतर देशही करतील अशी आशा करायला हरकत नाही. पण ह्या बाबतीत भारत देश इतर देशांसाठी एक विश्वगुरू किंवा विश्वबंधू म्हणून उभा राहू शकतो का? आपल्याला काय वाटतं? काही उपाय आपण सुचवू शकतो का इतर देशांसाठी? तेवढी क्षमता भारत देश नक्की असं आहेच भारत देशामध्ये. त्या बाबतीत काय वाटतं आपल्याला? आपण आत्ता C20चं गेल्या वर्षीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजबद्दल ऐकलं. हे करत असताना आपल्या एक लक्षात आलं, हा अभ्यास सगळा जेव्हा चालू होता गेल्या वर्षीचा तेव्हा, की आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे हे विषय क्लायमेट चेंज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर आपले काही टार्गेट्स होते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्याचे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये काही कृती दिलेल्या आहेत प्रत्येक देशाला करण्यासाठी, की पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत त्याचं जर निराकरण करायचं असेल तर ह्या कृती आपल्या देशामध्ये करा, असे काही ते विषय आहेत. पण ते जे टार्गेट्स आहेत ते अचीव होत नाही आहेत असं लक्षात आलं.
आणि मग सगळ्या जगामध्ये विचार सुरू झाला की टार्गेट्स का अचीव होत नाही आहेत. सगळे तर आपण त्याच्या मागे लागलो आहे. सगळे जग अगदी वरपासून ते शाळांपर्यंत हा विषय जाऊन पोचला आहे. आपण सगळे त्यासाठी काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे, पण तरी कुठल्याही देशाचे हे टार्गेट्स अचीव होत नाही आहेत. आणि मग जेव्हा आम्ही ह्या C20चं सगळं काम करत असताना भारतामध्ये काही संस्था एकत्र आल्या, अभ्यासक एकत्र आले आणि जो हा विषय जेव्हा केला, अभ्यासला, तेव्हा असं लक्षात आलं की फक्त त्याकडे टार्गेट म्हणून न बघता किंवा गोल्स म्हणून करण्याच्या कृती असं न बघता यामागे एक विचार देण्याची गरज आहे. ज्याला मूल्य म्हणतो तशी काही मूल्य जी भारतामध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शाश्वततेची मूल्य आपण जपत आलो आहे. अनावधानाने विस्मरणात गेली असतील, पण आपण ती नेहमी जपली भारतीय जीवनपद्धती जगत असताना. अशी अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. जसं आपल्याकडे आपण कधीच फक्त स्वतःच्या अन्नाचा, जसा अन्नाचा आत्ताच विषय झाला, आपल्याकडे गोग्रास देण्याची पद्धत आहे. तर ह्यामध्ये किती मोठा विचार आपल्याकडे होता. आणि इनफॅक्ट गृहस्थाश्रमात असताना प्रत्येकाच्या अन्नाची सोय झाल्यानंतरच गृहस्थाश्रमींनी अन्न ग्रहण करायचं अशी आपल्याकडे पद्धत होती. त्यामुळे ही जी मूल्य आहेत आपली, आणि अशी अनेक विषयातली मूल्य आहेत की आपण कधीच डोंगर, नद्या यांना तशा एंटिटीज मानलं नाही. आपण कायम पूजा करत आलो आहे त्याची, आणि म्हणून आपोआप त्याचं कन्झर्वेशन, त्यांना संवर्धन करणं हे आपल्याला शिकवावं नव्हतं लागलं मागच्या पिढ्यांना. त्या ते आपोआप करत होत्या, कारण त्याला ते दैवत मानत होतं. आता दैवत ज्याला मानतो त्याचा ऱ्हास आपण आपल्या हाताने घडवून नाही आणणार. त्यामुळे अत्यंत पर्यावरण संमत अशा विषयामधून आपण वाटचाल करत होतो. आज हीच मूल्य प्रोबॅबली जगासमोर ठेवण्याची गरज आहे. आणि आपण गेल्या वर्षी हेच म्हटलं की आज अशी परिस्थिती पण आहे, वेळ पण आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये भारत ठामपणे जगासमोर अशी काही मूल्य मांडू शकतो, मांडू शकेल का, असा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की ही जी आपली परंपरागत मूल्य आहेत ती आपल्या जगण्यात, समाजात, देशात आणि देशाच्या बाहेर इतर देशात अशी ही मूल्य स्थापित करण्यासाठी आपण काय करू शकतो. प्रोबॅबली ह्या विषयात जर विश्वगुरू व्हायचं असेल तर हा मार्ग आहे की आपल्या जीवनापासून ते देशाच्या जीवनापर्यंत, समाज जीवनात आणि इतर देशांना सांगण्यासाठी सुद्धा या मूल्यांचा पुन्हा पुनर्स्थापन आपण केलं पाहिजे. ताई, हा सगळा आपला अभ्यास आपण इकडे मांडला, पण ही सगळी प्रक्रिया आपण जर बघितली तर तुम्ही एक टीमचे जे सदस्य आहात, तर एक अभ्यासक किंवा एक तज्ज्ञ म्हणून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहात. तर आम्ही सर्वसामान्य नागरिक ह्याचा एक भाग होऊ शकतो का, किंवा आमचे विचार जर पुढे आम्हाला पोचवायचे असतील तर ते कसे पोचवू शकतो, किंवा ह्या प्रक्रियेचा आम्ही एक भाग होऊ शकतो का. आम्हाला एक सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही काय सांगाल. त्याआधी एक छोटासा फक्त विषय सांगते. आत्ता आपल्यामध्येच माझे अनेक सहकारी पण उपस्थित आहेत, ज्यांच्याबरोबर आपण सगळे एकत्र आम्ही हे सगळं काम करत होतो. जरी मी इथे बसले असले तरी माझे अनेक सहकारी इथे आहेत, ज्यांच्याबरोबर खूप हे काम सातत्याने आपण करत आलो आहे. त्या सगळ्यांना पण नमस्कार, आणि त्यांचं पण हे कार्याचा उल्लेख इथे होणं आवश्यक आहे. तुम्ही जसं म्हणालात की सामान्य नागरिक या नात्याने आपण पण कसे ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो, नेमका हाच विचार आपण गेल्या वर्षी जेव्हा एक ॲक्शन प्रोग्राम नंदुरबार ॲट 2050 हा घेतला की कुठल्याही एका जिल्ह्याने आपल्या विकासाचा देशांतर्गत किंवा दोन देशांमधला किंवा देशांच्या समूहामधला जशा चर्चा चालतात, विकासाच्या प्रक्रियेच्या चर्चा चालतात, आर्थिक विकासाच्या चर्चा चालतात, तसंच या प्रक्रिया आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये, आपल्या जिल्ह्यात पण घडत असतात अशाच प्रकारच्या. आणि मग हा विकास आपल्याला कसा हवा आहे, असा ऱ्हासाच्या मार्गाने जाणारा विकास हवा आहे की शाश्वत विकास हवा आहे. मग शाश्वत विकास हवा असेल तर त्यातली मूल्य कोणती, त्यातली कृती करण्याच्या गोष्टी कोणत्या, असा सगळा विचार करण्यासाठी हा ॲक्शन प्रोग्राम जो जोडला गेला नंदुरबार ॲट 2050,
त्याच उद्देशाने हा कार्यक्रम झाला होता, जिथे अनेक गट एकत्र आले नंदुरबारमधले आणि त्यांनी या चर्चा घडवल्या. अनेक प्रोफेशनल्स होते त्याच्यामध्ये, अनेक अभ्यासक होते, की नंदुरबार आपल्याला 2050मधलं कसं हवं, ही दिशा ठरवण्यासाठी ही सगळी प्रोसेस झाली. तर ही एक चांगली पद्धत म्हणू शकतो आपण, की ह्यातनं तयार होणारे कृती कार्यक्रम आणि विचार हा पुढे नंतर आपण ह्या प्रक्रियांमध्ये तो सम्मिलित करून घेऊ शकतो आणि ती जसं नीतिगत विषयाकडे त्या विषयांना आपण नेऊ शकतो. दुसरं मी काही एक्झाम्पल्स, आपण काही उदाहरणं बघू की नीतिगत विषय आयुष्यात कसे येतात आणि आपल्या आयुष्यातले विषय नीतीत कसे गेलेले असतात. जसा एक खाद्यतेलाचा खूप इंटरेस्टिंग विषय आहे की आता साधारणपणे आपण जर खाद्यतेलाचं आपल्या घरी येणारं खाद्यतेल बघितलं तर त्याच्यावर ब्लेंडेड एडिबल ऑइल असं लिहिलेलं असतं. तर आपण कुठलंही खाद्यतेल खात असू, ऑइल असेल, सनफ्लॉवर ऑइल असेल, सूर्यफुलाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, पण त्याच्यावर ब्लेंडेड ऑइल लिहिलेलं असतं. आपण कधी विचार नाही केला हे काय आहे, ब्लेंडेड म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये पाम तेलाचं मिश्रण केलेलं असतं, असं ते ऑइल आहे. मग आता असं का झालं, आपण तर असं खात नव्हतो ना ब्लेंडेड ऑइल. तर मग हा विषय कसा आला आपल्या घरापर्यंत, ब्लेंडेड ऑइल का आलं, ज्याच्यामध्ये इतर तेलांमध्ये पामतेल मिक्स होऊन आलं, पॅकेज्ड आलं. आपण आधी सुट्टं तेल खायचो, माझ्या लहानपणी पण आम्ही सुट्टं तेल आणलं आहे, पण ते सुट्ट्या तेलावरून आपण पॅकेज्ड ऑइलवर आलो, पॅकेज्ड ऑइलवरून आपण ब्लेंडेड ऑइल्सवर आलो. मधल्या काळामध्ये कदाचित आपल्याला आठवत असेल की काही काळ सुट्या तेलांवर बंदी पण आली होती. नॉर्थ इंडियामध्ये वरती दिल्ली, हरियाणा या भागांमध्ये, पंजाब या भागांमध्ये तो विषय जास्त झाला होता, पण तेव्हा सुट्या तेलांवर बंदी पण आली होती. आणि काही असे स्पेसिफिक विषय होत गेले की आज भारतामध्ये आपण मला वाटतं पहिल्या 1-2 विषय, जसा डिफेन्स, संरक्षण हा जो विषय आहे त्याच्या खालोखाल पैसा आपण जो खर्च करतो भारत म्हणून, परकीय चलन जे खर्च करतो ते खाद्यतेलासाठी करतो. 75,000 करोड रुपयाचं आपण तेल आयात करतो, खाद्यतेल. आपला देश कृषीमध्ये इतका उन्नत असताना खाद्यतेलाची आपल्याला आयात करावी लागते. आज याच्यावर आपण येऊन पोचलो आहे. पण असं का झालं याचे विचार आपण जर मायन्यूटली केले तर लक्षात येतं की काही नीतिगत विषय असे झाले की त्यामुळे नीती, पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतो, ती बदलत गेली. हळूहळू तेलाचं सुटं तेल बंद झालं, पॅकेज्ड तेल आलं, घरातलं तेल ब्लेंडेड झालं, पाम तेलाचा वावर सगळीकडे अगदी सहज झाला की जे कदाचित आरोग्यासाठी भारतीयांच्या तेवढं योग्य तेल नाही आहे, पण ते आपण खातो. तर असे विषय आपल्या घरात, आपल्या किचनपर्यंत येऊन पोचतात, नीतीमधले विषय. हा एक झाला. दुसरं एक विषय असा, यंदा अन्न ह्या विषयावर ब्राझीलमध्ये हा सगळा विषय सुरू असताना तिकडच्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांनी एक विषय हिरिरीने मांडला. तो म्हणजे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड याला काहीतरी सरकारने रेग्युलेशन आणावं. म्हणजे ज्या अन्नावर प्रचंड प्रक्रिया करून जे अन्न तयार केलं जातं, पॅकेज्ड जे फूड अवेलेबल असतं, ह्यावर सरकारने काहीतरी बंधनं आणावी, अशा पद्धतीच्या मागण्या ह्या संस्था करत होत्या. आणि त्या करत असताना एक इंटरेस्टिंग विषय, जो कदाचित आपण विचार पण नाही करू शकत, असा विषय मी ऐकला की आम्हाला रिअल फूड द्या असं ते सरकारला सांगत आहेत. मग हे रिअल फूड म्हणजे काय, तर आपण जे चौरस अन्न म्हणतो ना, ताटातलं चटणी, कोशिंबिरी, भाज्या, असं सगळं जे अन्न आपण म्हणतो त्या पद्धतीचं अन्न हा आमचा अधिकार आहे, अशा मागण्या त्या संस्थांना करायला लागते. आपण सुदैवाने अजून तिथपर्यंत गेलो नाही, आपल्याला चौरस अन्न मिळतं अजून, पण असे काही देश जगात आहे ज्यांच्याकडे अशा प्रकारचं पॅकेज्ड जे फूड आहे ते स्वस्त उपलब्ध आहे. ऑन द कॉन्ट्ररी जे चौरस आहार आहे, पोषक आहार आहे, तो अतिशय महाग आहे आणि अफोर्डेबल नाही आहे, ते नाही अफोर्ड करू शकत. तर ह्या स्थितीला ते जाऊन पोहोचले. तर मग नीतिगत विषयांमुळे काय होऊ शकतं की चौरस आहारही आपल्याला सरकारकडे हक्क म्हणून मागायला लागतो आहे त्यांना.
त्या देशांना आज त्यांची ही परिस्थिती येऊन ठेपली आहे. हे नीतिगत काही विषय आहेत जे घरापर्यंत आणि घरातले काही विषय नीतीमध्ये गेलेले असतात. आता मुलाखतीच्या समारंभाकडे वळूया. शेवटचा प्रश्न होता आहे की पर्यावरण हा विषयही आता खूप महत्त्वाचा आहे, प्रकर्षाने आपल्याला त्याचे परिणाम जाणवत आहेत. तर सामान्य नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली कशा प्रकारे आत्मसात करावी किंवा पर्यावरणाच्या या बदलांना कशा प्रकारे सामोरं जायला हवं? जसं आपण मगाशी बोललो की भारताकडे आत्ता जगाला देण्यासारखं काय आहे, तर काही पारंपरिक आपली मूल्य आहेत जी आपण जगून समाज जीवनामध्ये स्थापित करून संपूर्ण देशात आणि मग जगात अशी ती प्रसारित आणि त्याचं प्रोपगेशन आपण करू शकतो. तुम्ही जसं विचारलं की आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये, डे टू डे आयुष्यामध्ये, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या जगण्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी करू शकतो ज्याला पर्यावरणपूरक किंवा संमत म्हणता येईल. तर ह्यातलं एक मूल्य कसं आहे की असं करत असताना, पर्यावरण संमत जीवनशैलीचा अंगीकार करत असताना काही विषय हे कस्टमाइज्ड असतात की माझ्यासाठी हे करणं शक्य आहे. समजा मी गाडी नाही वापरणार, मी सायकलने प्रवास करेन, असं जर मला शक्य असेल तर कदाचित मी ते करेन, पण एखाद्याला ते नाही जमणार. त्यामुळे आपापल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणते कोणते बदल घडवून आणणं शक्य आहे अशा पद्धतीचे पर्यावरण संमत अशा जीवनशैलीतले बदल आपण हळूहळू अंगीकार त्याचा करू शकतो. पण एक सूत्र आहे जे आपण कायम लक्षात ठेवू शकतो आणि त्या आधारावर आपलं जगणं पण ठरवू शकतो, ते म्हणजे चक्रीयता. की जे आपण बाहेर पर्यावरणामध्ये जाऊ देतो आहे आपल्या घरातून, आपल्या जगण्यातून, ते आपल्याकडे परत येणार. आपल्या घरातून प्रामुख्याने काय काय निघतं, तर सांडपाणी आणि कचरा, ओला सुका, हे रोजचं बाहेर जाणाऱ्या गोष्टी आहेत. आता जे आपण बाहेर टाकतो आहे त्याच्यात भरमसाठ डिटर्जंट असेल आणि खूप हार्श डिटर्जंट, जे पर्यावरणासाठी धोकादायक असे केमिकल्स असलेले डिटर्जंट्स वापरले, तर ते न करता त्याला काही पर्याय उपलब्ध आहेत का, त्याचा वापर कमी करता येईल का, जेणेकरून हे भान आपल्याला राहील की चक्रीयतेमुळे आज जे मी माझ्या घरातनं बाहेर चाललं आहे ते उद्या अन्नातून, प्याच्या पाण्यातून त्याचेच ट्रेसेस, सूक्ष्म त्याचे कण हे माझ्याचकडे परत येणार आहेत. त्यामुळे हा विचार आपण सतत जर ठेवला. दुसरं कचऱ्याचाही विषय, कचरा घरातून बाहेर पडत असताना जर तो ॲट सोर्स सेग्रिगेट झाला, ओला सुका कचरा वेगळा केला, तर त्याचे बरेच प्रश्न कंट्रोलमध्ये राहतात. आणि हे जेव्हा मी कचरा व्यवस्थापनात काम करत होते तेव्हाही खूप जवळून बघत होते. आताही आपण जेव्हा C20च्या विषयामध्ये कचरा हा एक विषय टाकला म्हणून त्याचा अभ्यास करत होतो, त्यामध्ये चर्चा करत होतो, सामाजिक संस्थांशी चर्चा करत होतो, तेव्हाही हा विषय आपण जवळून पाहिला की आपल्या घरातून जर ओला सुका कचरा वेगळा गेला तर कित्येक समस्या तिथेच कमी होतात. दुसरं, कचरा जर मुळातच कमी करता आला, प्लास्टिकचा वापर मुळातच टाळता आला, समजा नाही जेव्हा आपण टाळू नाही शकलो तेव्हा तो किमान वेगळं ठेवता आलं, ओल्या कचऱ्यात मिक्स न होऊ देता, असे छोटे छोटे आयुष्यातले बदल जर घडवत गेलो तर एक म्हणजे ह्या निमित्ताने C20च्या निमित्ताने आम्ही उदाहरणं काही समाजासमोर आपल्याला ठेवता येतील का, जे लोक स्वतः पर्यावरण संमत जीवनशैली जगतायत अशा लोकांची उदाहरणं आपल्याला समाजाला सांगता येतील का, असाही एक प्रयत्न आपण केला. आणि आपला एक C20 लाईफ नावाचा यूट्यूबचा चॅनल आहे ज्याच्यावरती अशी काही उदाहरणं जे लोक स्वतः अशी जीवनशैली त्यांनी अंगीकारली, मग त्यांनी सोलारचा वापर त्यांच्या घरामध्ये केला आहे, ते बायोगॅसचा वापर करतात किंवा ते कंपोस्टिंग, त्यांच्या घरातला कचरा ते स्वतःच घरामध्ये जिरवतात, असे अनेक लोकांचे आपण त्याच्यात छोटे छोटे व्हिडिओज बनवून C20 लाईफ नावाचं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती ते उपलब्ध आहेत. आपण सगळ्यांनी अवश्य ते व्हिडिओज बघावे. अतिशय प्रेरणादायी असे ते व्हिडिओज आहेत.
खूप छान माहिती सांगितली ताई आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की एवढ्या वरच्या स्तरावर किंवा भारत देशामध्ये आज काय सुरू आहे हे आम्हाला आज खऱ्या अर्थाने कळलं. म्हणजे मी स्वतः तरी खूप माझं एवढं अभ्यास नव्हता किंवा मला माहिती नव्हती, पण खरंच खूप छान माहिती सांगितली तुम्ही आणि अगदी बारकाईने हे विषय आज आम्हाला सगळ्यांना समजले. तर आता आपली मुलाखत संपलेली आहे. तत्पूर्वी उपस्थितांपैकी जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपलं नाव आणि कार्यक्षेत्र सांगून ताईंना प्रश्न विचारावे. जसं मगाशी पण मी सांगितलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ही पण सगळी त्याच विषयाची चर्चा आणि तुम्ही अगदी जसं म्हणलात ते अगदी खरं आहे की असं वाटतं की विकास आणि पर्यावरण यांचं भांडण हे हातात हात घालून चालत नाही. पण आपल्याला विकासाकडे मग पुन्हा एकदा पाहायला लागेल की अशा प्रकारचा विकास जो पर्यावरणाशी सुसंगत नाही असा आपल्याला हवा आहे का मुळात, आणि जर त्याला हातात हात घालून जावा अशी इच्छा असेल तर अशी अगेन कमिंग बॅक टू व्हॅल्यूज की अशी कोणती मूल्य आपल्याला पुन्हा आपल्या जगण्यात आणावी लागतील जेणेकरून विकास मानवाचा कुठेही आपण अडवत नाही आहोत, त्याला आपण नाकारत नाही आहोत, पण पर्यावरणाचं रक्षणही सायमल्टेनियसली आपण करतो आहे. आणि आता अनेक देश प्रयत्न करतातच. भारताचंच उदाहरण की यंदा सोलार या विषयामध्ये आपण खूप चांगली प्रगती करतो आहे भारत. तर विकास करायचा आहे त्यासाठी एनर्जी लागणार आहे हा विषय आहेच आहे, पण मग ती अशा मार्गाने मिळवता येईल का, रिन्यूएबल मार्गाने, जिथे पर्यावरणाचा ऱ्हास कमीत कमी होईल. मग त्याला आपण उपाय काढला आणि यंदा भारताने खूप तो अगदी लावून धरलेला विषय आहे. आणि सोलारचा जसा त्याच्यामधनं हे झालं, अनेक ठिकाणी त्याचे प्लांट्सही उभे राहिले आणि मोठा विषय आज भारतामध्ये तो चालू आहे. असे अनेक विषय, जसे C20मध्ये पण काम करत असताना आपण काही गोष्टी की आपल्या जगण्यातल्या काही ज्याला आपण म्हणू सिस्टम्स, प्रक्रिया त्या दृष्टीने डिझाईन करता येतील का. उदाहरणार्थ आपण C20च्या कामामध्ये एका कामाचा आवर्जून त्यांचा सहभाग यामध्ये घडवून आणला होता. ते म्हणजे ग्राहक पंचायतची जी चळवळ आहे त्यांनी त्यांचा विषय हा आपल्या C20चं जे समिट झालं होतं मुंबईत त्याच्यात मांडला होता. त्यांनी तो विषय अशा तऱ्हेने मांडला की कलेक्टिवली गोष्टी प्रोक्युअर करून जेव्हा त्यांचं वितरण होतं तेव्हा त्यामध्ये अनेक प्रकार, सामान तर सगळ्यांना लागतं, वाण सामान महिन्याचं, पण मग त्यासाठी लागणारं पॅकेजिंग, त्यासाठी जेव्हा आपण खरेदीला इंडिव्हिज्युअली बाहेर पडतो तेव्हा लागणारं फ्युएल, आपल्या गाड्या आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा लागणारं इंधन, या सगळ्याचं बचत कशी करता येईल आणि ही सगळी प्रोसेस कशी पर्यावरण संमत करता येईल याचं उत्तम उदाहरण त्या ताईंनी त्या मंचावर मांडलं होतं. की सगळ्यांनी कलेक्टिवली, काही फॅमिलीज 150-200 फॅमिलीजचे गट असतात, ते एकत्र अशा सगळ्या वस्तूंचे बल्क प्रोक्युअरमेंट करून आपापल्या घरातल्या पिशव्यांमध्ये, डब्यांमध्ये त्या गोष्टींचं वितरण होतं. त्यामुळे अनेक गोष्टी वाचतात. पॅकेजिंगचं सामान वाचतं, जो एक मोठा वेस्टचा कॉम्पोनंट आहे पॅकेजिंग वेस्ट हा. फ्युएल वाचतं, कारण एकच व्यक्ती जाऊन ते सगळं बल्क प्रोक्युअर करते आणि आपल्याच सोसायटीमध्ये वगैरे त्याचं वितरण होतं. त्यामुळे सगळ्यांनी कुठे जाऊन सामान आणणं याच्यासाठीचं फ्युएल वाचतं. अशा छोट्या छोट्या कृती आहेत. आता ही ओव्हरनाईट होणारी गोष्टच नाही. त्यामुळे असंच समाजामधूनच या गोष्टींना बळ मिळणं, समाजाने त्या गोष्टी आत्मसात करणं, त्याच्या मोठ्या चळवळी तयार होणं आणि असे गट बनूनच याचा कुठेतरी मार्ग आपल्याला दिसेल असं वाटतंय.
जसं मगाशी म्हटलं की एक संस्था आपल्याबरोबर कार्यरत होती या C20च्या सगळ्या कामात, जी पर्टिक्युलरली वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पुण्यातली संस्था आहे, ती काम करते. आता तुम्ही जसं म्हणालात की जनजागृती हा याचा पहिला पाया. त्याचबरोबर बरेचदा काय होतं, जनजागृती झाली, काही कुटुंबांनी सेग्रिगेशन केलं वेस्टचं, पण मग ते म्हणतात की हे सगळं नंतर जाऊन एकत्रच करतात ना, मग आम्ही कशाला वेगळं काढू. पण ती सवय लागणं, कारण पुण्यामध्ये आम्ही गेल्या आता 10-12 वर्ष बघतो की आमच्या घरातनं सुरुवातीला असाच कचरा सेग्रिगेट होऊन जायचा, आम्ही बघायचो की ते सगळं एकत्र होतं, पण आता ते सेग्रिगेटेडच कलेक्ट पण होतं. त्यामुळे जनजागृती होणं आणि हा जो आजूबाजूचा कचरा आपण ज्याला म्हणतो आहे तोसुद्धा आपल्याचसारख्या घरांमधून आला. त्यामुळे जनजागृती हाच त्याला एक पर्याय आहे. दुसरं एक विषय म्हणजे फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे कचरा व्यवस्थापन. त्यामुळे अशा काही समाजातल्या पण संस्थांनी पुढाकार घेऊन असे काही स्टार्टअप्स, काही छोटे ग्रुप्स असे उभे राहू शकतात, ज्याचं उदाहरण आम्ही पुण्यामध्ये बघितलं की ती संस्था अशा कलेक्शन सिस्टम तयार केली आहे तिने. जागोजागी तिचे सेंटर्स आहेत जिथं कचरा तुम्ही वेट वेस्ट तुम्ही घरामध्ये ओला कचरा सांभाळून ठेवू शकत नाही, तुम्ही त्याचं इधर कंपोस्टिंग करू शकता किंवा मग तो रोजच्या रोज आपल्याला बाहेर द्यायला लागतो. कंपोस्टिंगसाठी जागा नसेल, सोय नसेल, त्यालाही पर्याय उपलब्ध आहेत, पण समजा तो जातो. पण जो सुका कचरा जो शक्य आहे ठेवणं, मग तो आठवड्याभराचा, महिन्याचा डंप यार्डमध्ये न जाऊ देता तो अशा प्रकारच्या संस्था जर स्थापित झाल्या, त्यांनी जर पुढाकार घेतला की अशी एक प्रणाली व्यवस्था आपण नंदुरबारसारख्या शहरामध्ये लावायची की दर महिन्याला हे सगळ्या सुक्या कचऱ्याचं कलेक्शन होईल आणि त्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावली जाईल. आणि त्याचबरोबर जनजागृती हा त्या संस्थेचाही विषय, आपलाही विषय, सगळ्या सामाजिक संघटनांचा आणि संस्थांचा विषय झालाच पाहिजे. शाळांमध्ये तर आहेच, म्हणजे मी कित्येक ठिकाणी हे ऐकलं आहे की पालकांना मुलं सांगताना ऐकलं ते टाकू नको म्हणून. सो हे कधी होतं, जेव्हा ती मुलं ऐकतायत ना शाळेमध्ये हे विषय, हळूहळू जनजागृती येईल. पण हा जो कचरा दिसतो हा जनजागृती पूर्ण न आल्याचं द्योतक आहे. ती येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सामूहिक प्रयत्न करत राहावे लागतील. मी वैशाली नाईकर, विद्यार्थिनी आहे. तुम्ही राईट टू फूड आणि फूड रेग्युलेशन सगळ्याच्यात बोलता, पण फूड अडल्ट्रेशन आणि फूड बॅलन्स याचा उल्लेख दिसला नाही. कारण आता दुधात शॅम्पू किंवा डिटर्जंट हे सगळं बघतो, किंवा आता ते सिरियल्स वगैरे पण येतं की फूड अडल्ट्रेशन खूप जास्त आहे. तर त्याच्यावर काय हा विषय G20मध्ये किंवा कोणी उचलला का? वेळेची मर्यादा होती म्हणून मी सगळेच विषय इथे नाही आणले, पण हां, हे विषय पण असतात. त्याविषयीचे जे रेग्युलेशन्स त्या देशाला गरज वाटते की ह्या विषयाचं रेग्युलेशन आलं पाहिजे. पॅकेजिंगला कुठलं मटेरियल वापरावं, फूडच्या व्हर्जिन टाईपचं कुठलं मटेरियल, कुठलं वापरू नये, असेही विषय, रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्स ह्या पण त्या मंचावर येतात, मांडल्या जातात, त्या ब्रीफमध्ये पण येतात. असे अनेक विषय येतात. थोडा मी क्रिस्प केलं त्याला, पण असे पण अनेक विषय येतात. वेळेअभावी आपण आता मुलाखत संपवतो आहोत. तरी कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कार्यक्रम संपल्यानंतर ताईंना अनौपचारिक पद्धतीने संवाद साधला तरी चालेल. ह्याच्या पुढची सूत्रं मी दादांकडे सोपवतो. तीर तुल्य सदा या उक्तीप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाचं नेतृत्व ब्राझील देशात केलं आणि जो काही सगळा अभ्यास होता आणि अनुभव होता अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना समजवून सांगितला. त्यासाठी पुण्याहून नंदुरबारला आलेले आहेत डॉक्टर अक्षयाताई आपटे यांचं मी आपल्या सगळ्यांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि हा सगळा विषय आपण सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक समजून घेतला, कारण विषय असा आहे की शाश्वत विकास. आता ह्या शाश्वत विकासामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असणं खूप गरजेचं, तेव्हा ते शाश्वतेच्या दिशेने आपण वाटचाल करू. आणि या सगळ्या विषयातून आपल्याला एक कळालं की भारत हा दुसऱ्यांना विचार आज पण देतो आहे, पूर्वी पण देत आला आणि याच्यानंतर पण देत राहील.
सो सगळ्या तुमच्या श्रोत्यांचा खूप खूप आभार, तसेच पत्रकार बंधू आणि ज्यांनी आपल्याला हे सभागृह उपलब्ध करून दिलं, लोकमान्य टिळक वाचनालय, यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला हे जाहीर करतो. चहा पाण्याची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे, तरी आपण चहा पान करून जावा. धन्यवाद.